नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि घरकुल योजनेचे इच्छुक लाभार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता ही संधी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त पुढाकारातून देण्यात आलेली आहे। आता ज्यांना ही घरकुल योजनेमध्ये अर्ज भरायचे होते, म्हणजे अर्ज भरण्याची तारीख निघून गेल्यामुळे ते घरकुल योजनेचे अर्ज भरू शकले नाही, अशांसाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता या बातमीप्रमाणे पात्र लाभार्थ्यांसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची अंतिम संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। म्हणजे जेही लाभार्थी पात्र आहेत, या योजनेसाठी पात्र आहेत, त्या पात्र लाभार्थ्यांमध्ये 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची जी संधी होती ती आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्यांनी यामध्ये अर्ज केलेला नाही किंवा ज्यांचा अर्ज पूर्वी रिजेक्ट झाला होता, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी ठरू शकते। या योजनेविषयी अधिकृतपणे सरकारकडून जी माहिती प्रसारित करण्यात आलेली आहे, ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत, की जेणेकरून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचेल आणि कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही। तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा तुमच्यासोबत कोणीतरी असा लाभार्थी असेल ज्याने याआधी अर्ज केला नाही किंवा अर्ज करताना अडचणी आल्या असतील, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। ही माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित न ठेवता इतर गरजू मित्र, शेजारी, कुटुंबीय यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती तुम्ही पोहोचवा, की जेणेकरून एकही पात्र कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून अतिशय महत्त्वाचं पत्रक जारी करण्यात आलेलं आहे। आता हे जे पत्रक आहे हे 17 जुलैला जारी करण्यात आलं आणि या पत्रकाचा जो विषय आहे तो आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षणाबाबत। म्हणजे यावरून आपण म्हणू शकतो की जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे पात्र ठरलेले आहेत त्या पात्र कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यासाठी आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी मुदतवाढ दिलेली आहे ती मुदतवाढ आहे 31 जुलै। म्हणजे जी आधी सर्वेक्षणाची जी तारीख होती ती तारीख निघून गेल्यानंतर सरकारने आता सर्वेक्षणाबद्दलची तारीख वाढवून दिलेली आहे। आता यामध्ये सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे, भारत सरकार यांनी आवास प्लस 2024 चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 जुलै 2025 पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे। म्हणजे सरकारने तारीख वाढवून दिलेली आहे। आता यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचनांमध्ये आपण पाहू शकतो की आपल्या जिल्ह्यातील आवास प्लस सर्वेक्षण 2018 मधील प्रतीक्षा यादीत समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत नवीन 10 एक्सक्लूजन क्रायटेरियानुसार 31 जुलै 2025 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। म्हणजे याची दक्षता घेण्यात आलेली आहे। जी सर्वेक्षणाची जी आधीची तारीख होती ती बदलून आता त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि ती तारीख करण्यात आली आहे 31 जुलै। म्हणजे आता 31 जुलैपर्यंत या योजनेचं सर्वेक्षण होणार आहे। आता ज्यांनी अर्ज भरलेले होते, पात्र ठरलेले होते, परंतु त्यांचं सर्वेक्षण झालेलं नाही, अशा लाभार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय आनंदाची आहे। पुढे सूचना दिलेली आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व ग्रामपंचायतींना आवास सॉफ्ट प्रणालीवर सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे 31 जुलै 2025 पर्यंत चिन्हांकित करण्यात यावे। तर मित्रांनो, घरकुल योजनेसंबंधी अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। सरकारने आता घरकुल योजनेसंबंधी जे सर्वेक्षण होतं, ग्रामीण विभागातलं सर्वेक्षण, त्याची तारीख वाढवून ही 31 जुलै केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल परंतु तारीख निघून गेल्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता आला नसेल, तर सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तर त्याचा लाभ घेऊ शकता। आता मित्रांनो, मी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आजच्या व्हिडिओतून तुम्हाला महत्त्वाची माहिती सुद्धा भेटलेली असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।